विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा पुढचा भाग पाहत असताना दिलेला हा जो तक्ता आहे 9.21 हा तक्ता आपण आता पूर्ण करणार आहोत। त्यामध्ये पहिला जो आहे तो पहा। तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथिलीन हे सामान्य नाव आहे। इथिलीनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की इथिलीन मध्ये कार्बन संख्या 2 आहे आणि हायड्रोजन अणूची संख्या या ठिकाणी 4 तुम्हाला दिसत आहे। त्यामुळे याचा जो काय इथेन हा जे काय मूळ आहे तर EATH ENE, तर ई हा शब्द काढून आपल्याला ENE हा शब्द काढून आपल्याला इथं ENE असा शब्दप्रयोग या ठिकाणी करायचा आहे आणि त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी इथिन असं नाव त्याचं आपल्याला लिहिता येतं। यानंतर आपल्याला ॲसिटिलीन दिलेला आहे, म्हणजे कार्बनची संख्या 2, हायड्रोजनची संख्या सुद्धा 2, म्हणजे कार्बन कार्बन अणूमध्ये तिहेरी बंध आहे। म्हणजे मूळ अल्केनचा ENE हा शब्द काढून आपल्याला या ठिकाणी YNE असा शब्दप्रयोग करायचा आहे आणि याचं IUPAC नाव हे इथाईन असं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा जो दिलेला आहे तो आहे ॲसिटिक ॲसिड। ॲसिटिक ॲसिड मध्ये कार्बनची संख्या 2 आणि कार्बोक्सिलिक आम्ल आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी OIC असं लावायचं आहे। म्हणजे मूळ अल्केन हा इथेन आहे। इथेनच्या स्पेलिंगच्या शेवटी आपल्याला EATHENE तर E हा शब्द काढून आपल्याला इथे EL असा शब्दप्रयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्याचं नाव इथेनॉइक आम्ल असा शब्दप्रयोग आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। यानंतर आपल्याला पुढचा जो दिलेला आहे 4 क्रमांकाचा तो काय आहे तर आहे मिथिल अल्कोहोल। म्हणजे कार्बन अणू 1 आहे, हायड्रोजन अणूची संख्या 4 आणि ऑक्सिजन अणू 1 आहे। म्हणजे यामध्ये क्रियात्मक गट एका हायड्रोजन अणूचं विस्थापन होऊन आपल्याला OL असा आपल्याला मूळ अल्केनचा म्हणजे मिथेन या नावाच्या शब्दाच्या शेवटचा E हा शब्द काढून आपल्याला इथं OL लावायचा आहे। म्हणजे मिथेनचं नाव आहे METHANE। E हा शब्द काढून आपण या ठिकाणी OL असा शब्द आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे, म्हणजे याचं नाव होतं मिथेनॉल, हे त्याचं नाव होतं। यानंतरचा पुढचा जो आहे तो आहे 5 क्रमांकाचा इथिल अल्कोहोल। आता इथिल अल्कोहोलच्या बाबतीत कार्बन अणूची संख्या 2 आहे, हायड्रोजन अणूची संख्या या ठिकाणी 6 आहे। म्हणजे एका हायड्रोजन अणूचं विस्थापन होऊन OH हा गट या ठिकाणी याला जोडला गेलेला आहे। म्हणजे मूळ अल्केन हा इथेन आहे। इथेन या शब्दातील E हा शब्द काढून आपण OL असा शब्दप्रयोग केल्यानंतर याचं नाव इथेनॉल होतं। यानंतर आहे ॲसिटाल्डेहाइड। ॲसिटाल्डेहाइड म्हणजे क्रियात्मक गट हा CHO आहे। म्हणजे CHO यासाठी आपल्याला प्रत्यय शब्द वापरायचा आहे AL। म्हणजे मूळ अल्केन हा इथेन आहे, म्हणजे याच्यातला E हा शब्द काढून आपण या ठिकाणी AL असा शब्दप्रयोग या ठिकाणी केला आहे, म्हणून इथेनल त्याचं नाव होतं। 7 नंबर आहे ॲसिटोन। ॲसिटोन यामध्ये पहा कार्बन अणूची संख्या 2 आहे, हायड्रोजन अणूची संख्या 6 आहे, ऑक्सिजन अणू 1 आहे। CO हा गट आहे, म्हणजे ONE असा शब्दप्रयोग आपल्याला शेवटी E हा शब्दाच्या ऐवजी आपल्याला इथं ओन असा शब्द लिहायचा आहे। म्हणजे मूळ अल्केन कार्बन अणूची संख्या 3 आहे, म्हणजे प्रोपेन। E हा शब्द काढल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी शब्दप्रयोग करताना ONE असं आपल्याला या ठिकाणी मांडणी आपल्या या ठिकाणी करायची आहे। त्यानंतरचा पुढचा जो आहे 8 नंबरचा तो आहे इथिल मिथिल। आता इथिल मिथिल असा शब्दप्रयोग या ठिकाणी आहे, हे त्याचं सामान्य नाव आहे। या ठिकाणी कार्बन अणूची संख्या आपल्याला दिसते की कार्बन अणू संख्या इथे दिली 4। म्हणजे या ठिकाणी आपल्याला मूळ अल्केन ओळखता आला पाहिजे। तो मूळ अल्केन हा या ठिकाणी ब्युटेन आहे आणि या ठिकाणी कीटोन गट आहे। कीटोन या गटासाठी आपल्याला ONE असा शब्द प्रयोग करायचा आहे। म्हणजे BUTANE च्या E च्या ऐवजी ONE म्हणजे ब्यूट ONE म्हणजे ब्यूटोन हे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर आहे 9 क्रमांकाचा इथिल अमीन। हे सामान्य नाव आहे। त्यामध्ये अमीन हा क्रियात्मक गट आहे, म्हणजे इथ आणि अमीन म्हणजे EATHANE। या शब्दाच्या ऐवजी अमीन AMINE म्हणजे इथामाइन हे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। त्याच्यानंतर आहे 10 क्रमांकाचा आहे N प्रोपिल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सरळ शृंखला दिलेली आहे। यामध्ये कार्बन अणूची संख्या ही 3 आहे, हायड्रोजन अणूची संख्या या ठिकाणी तुम्हाला 7 आहे। म्हणजे 8 ऐवजी एका हायड्रोजन अणूचं विस्थापन होऊन क्लोरीन हा लावलेला आहे। तर यामध्ये कार्बन अणूची संख्या आपण उजव्या बाजूने 1 2 3 अशा प्रमाणे दिल्यानंतर क्लोरीन हा 1 नंबरला जोडला गेल्यामुळे आपण इथं 1 असा शब्द प्रयोग करूया। त्यानंतर थोडासा डॅश देऊन या ठिकाणी क्लोरो आणि क्लोरोच्या नंतर मूळ अल्केनचं त्याचं नाव लिहूया। म्हणजे मूळ अल्केन तुम्हाला माहिती आहे प्रोपेन आहे, म्हणजे
क्लोरोप्रोपेन हे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी IUPAC नाव त्याचं आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला संपूर्ण तक्ता लक्षात आला असेलच. यानंतर आपण पान क्रमांक 123 वरचा भाग जो पाहत आहोत तो म्हणजे कार्बनी संयुगाचे गुणधर्म. कार्बनी संयुगाचे गुणधर्म अभ्यासत असताना ती कोणती आहे ते आपण सविस्तररित्या आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे ज्वलन, दुसरा आहे ऑक्सिडीकरण, तिसरा आहे समावेशी अभिक्रिया, त्यानंतर 4 नंबर आहे प्रतियोजन अभिक्रिया. अशा प्रकारचे आपल्याला 4 गुणधर्म आपल्याला याचे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण ज्वलन पाहत असताना यामध्ये थोडे आठवाचे काही प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्या प्रश्नाचा उत्तराचा शोध घेऊन आपण त्या पुढील प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे बायोगॅसच्या कोणत्या घटकामुळे बायोगॅस इंधनाचा म्हणजे इंधन म्हणून त्यामध्ये उपयोग होतो. तर बायोगॅस इंधनाचा उपयोग होणारा मूळ घटक कोणता? तर या ठिकाणी उत्तर आहे मिथेन. या घटकामुळे बायोगॅस इंधन म्हणून त्याचा उपयोग या ठिकाणी होतो. 2 नंबरचा प्रश्न जो आहे तो आहे मूलद्रव्य रूपी कार्बनच्या ज्वलनाने कोणती उत्पादिते तयार होतात. तर मूलद्रव्य रूपी कार्बनच्या ज्वलनाने कार्बनचे जेव्हा ज्वलन होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो आणि यातून आपल्याला हे कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला संयुगामध्ये मिळतं. प्रश्न नंबर 3 आहे बायोगॅसचे ज्वलन होते तेव्हा ही अभिक्रिया उष्मादायी आहे की उष्माग्राही आहे. उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्मा बाहेर टाकला जातो तिला आपण उष्मादायी म्हणतो आणि उष्माग्राही आपण म्हणतो की ज्या अभिक्रियेमध्ये उष्मा शोषला जातो त्याला उष्माग्राही म्हणतात. परंतु या अभिक्रियेमध्ये तुम्हाला जेव्हा बायोगॅसचे ज्वलन होते तेव्हा उष्णता निर्माण होत असल्याने ही उष्मादायी अभिक्रिया होते. यानंतर आपण पाहूया ज्वलन. कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म पाहत असताना पहिला जो आहे तो ज्वलन गुणधर्म आपण या ठिकाणी पाहूया. मागील यामध्ये आपण अपरूपता यामध्ये कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये पेटवला असता कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि प्रकाश व उष्णता तयार होते. हे आपण वर्ग 9 मध्ये हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला हायड्रोकार्बनचे ज्वलन होत असताना ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ज्वलन होते. म्हणजे बायोगॅसचे ज्वलन होताना किंवा घरगुती इंधन आपण जेव्हा ज्वलन करतो तेव्हा तयार होताना जो आपल्याला उत्पादित जी तयार होतात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे 2 उत्पादिते यामध्ये तयार होतात. या ठिकाणी तुम्हाला उष्णता आणि प्रकाश ह्या 2 प्रकारच्या ऊर्जा यामधून बाहेर टाकल्या जातात. म्हणून हायड्रोकार्बनचे जेव्हा ज्वलन होते तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक हायड्रोकार्बनच्या ज्वलनामध्ये आपल्याला इथं कार्बन डायऑक्साईड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि पाण्याचे रेणू म्हणजे H2O हे आपल्याला या ठिकाणी या रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा हायड्रोकार्बनचे ज्वलन होते म्हणजे हा कार्बनी संयुगाच्या गुणधर्मापैकीचा असणारा रासायनिक गुणधर्म हा ज्वलन आहे. यामध्ये आपल्याला कार्बनचे ज्वलन जेव्हा ऑक्सिजनच्या सानिध्यात होते म्हणजे वातावरणामध्ये O2च्या स्वरूपामध्ये हा ऑक्सिजन असतो. हा ऑक्सिजन जेव्हा जळतो म्हणजे ज्वलनास मदत करतो कार्बनच्या ज्वलनास, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो तेव्हा प्रकाश आणि उष्णता या 2 ऊर्जा यामध्ये बाहेर पडत असतात. त्यानंतर 2 नंबरची रासायनिक अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसते ती आहे मिथेनचे ज्वलन. मिथेनचे ज्वलन ही रासायनिक अभिक्रिया समजून घेत असताना पहा की मिथेन हा जळत असताना ऑक्सिजनच्या सानिध्यात जळतो तेव्हा तो निधूर जळतो, निळ्या ज्योतीने जळतो. तेव्हा आपल्याला वातावरणामध्ये O2 असतो. म्हणून या ठिकाणी मिथेनचे ज्वलन होताना कार्बन डायऑक्साईड आणि 2 पाण्याचे रेणू या ठिकाणी 2H2O असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि उष्णता व प्रकाश या 2 प्रकारच्या ऊर्जा यामध्ये बाहेर पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तिसरं जी काही ज्वलनाची जी अभिक्रिया आहे ती म्हणजे इथेनॉलची आहे. तुम्हाला माहिती आहे इथेनॉल हे जे आहे हे आपल्याला ऊसाच्या कारखान्यामध्ये ऊसाच्या मळीपासून सॅक्रोमायसिस या सूक्ष्मजीवाच्या किण्वनाने आपल्याला इथेनॉल हे मिळते आणि इथेनॉल हे पेट्रोलच्या म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण याचा उपयोग इंधन म्हणून करत असतो. हा इथेनॉल जो आहे ह्या इथेनॉलची रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. इथेनॉलच्या ज्वलनामध्ये आपल्याला 3O2 दिलेला आहे आणि यामध्ये सुद्धा 2CO2 हा कार्बन डायऑक्साईड आणि 3H2O पाण्याची रेणू तयार होताना उष्णता आणि प्रकाश या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतं. पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न पहा काय आहे तर
जरा डोके चालवामध्ये LPG मध्ये प्रोपेन C3H8 हा ज्वलनशील घटक असतो. प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. तर पहा, ज्वलनाची अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. प्रोपेनचा फॉर्म्युला आहे C5H8 आणि ऑक्सिजन आहे 5O2 आणि त्यापासून उत्पादित मिळालेला आहे 3CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, 4H2O म्हणजे पाणी. प्रकाश आणि उष्णता या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला या ठिकाणी डोके चालवाचा जो प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळत आहे. यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो पुढील पान क्रमांक 124 वरचा भाग आपण पाहूया. पहा, पुढील दिलेली कृती दिलेली आहे, त्यामध्ये हे करून पहा असं पाहूया. यामध्ये साहित्य दिलं आहे बन्सेन बर्नर, कॉपर गॉज, दांडा जोडलेल्या जाळी, त्यानंतर धातूची पट्टी इत्यादी साहित्य दिलेलं आहे. रासायनिक पदार्थामध्ये इथेनॉल, ॲसिटिक आम्ल आणि नॅफ्थॅलिन असे पदार्थ दिलेले आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इथेनॉल आणि नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन म्हणजे डांबराची गोळी. यामध्ये इथेनॉलमध्ये C2H5OH म्हणजे क्रियात्मक गट OH आहे. आपल्याला ही इथेनॉल आपण पाहिलेलं आहे. यानंतर नॅफ्थॅलिन म्हणजे C10 आणि H8 यामधील कार्बन अणूचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. यानंतर पहा कृती काय आहे ते. कृतीमध्ये आपल्याला स्वच्छ व कक्ष तापमानाच्या कॉपर गॉजवरील म्हणजे कॉपर तांब्याच्या जाळीवरील एक रासायनिक पदार्थ आपल्याला 3 ते 4 थेंब चिमूटभर भुकटी म्हणजे या ठिकाणी नॅफ्थॅलिनची म्हणजे डांबराच्या गोळीची भुकटी आपल्याला एका कॉपरच्या गॉजवर ठेवून बर्नसेन जो बर्नर आहे तो निळ्या ज्योतीनं जो जळतो आहे त्याचे निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि ज्वलनाने धूर काजळी कशा प्रकारे तयार होते का असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. यामध्ये ज्वलनाने कशा प्रकारे ज्योतीवर धरले असता आपल्याला त्याच्यावरती काही रंग जमा होताना दिसतो का, हा रंग कोणत्या प्रकारचा आहे आणि हा कशा प्रकारे हा दिसतो याबद्दलचा हा जो प्रश्न आहे. यामध्ये वरील कृतीमध्ये इथेनॉल हे संपृक्त संयुग आहे म्हणजे आणि नॅफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे हे आपल्या लक्षात येतं आहे. यानंतर पहा, सर्वसाधारणपणे आपल्याला संपृक्त हायड्रोकार्बनची संयुगे जळताना ती निळ्या ज्योतीने जळताना दिसतात म्हणजे पूर्ण त्याचे ज्वलन होतं. असंपृक्त हायड्रोकार्बनची संयुगे ही पिवळ्या ज्योतीने जळताना दिसतात. याचं कारण असं आहे की काळा धूर जो आहे म्हणजे ज्या ज्योतीमध्ये काळ्या रंगाचे कार्बनचे कण असतात ती ज्योत जी आहे ती आपल्याला निळी दिसण्याऐवजी आपल्याला ती पिवळी दिसते. कधीकधी संपृक्त हायड्रोकार्बनसुद्धा अपुऱ्या ज्वलनाने म्हणजे अपुऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे त्यामधून सुद्धा आपल्याला काळा धूर म्हणजेच पिवळी ज्योत आपल्याला पाहायला मिळते. परंतु निळ्या ज्योतीनं जो जळतो त्यामध्ये पूर्ण ऑक्सिजन त्याला मिळत असल्याने त्याचे पूर्ण ज्वलन होते आणि त्यावेळी तो निधूर जळतो आणि ज्यावेळेस निधूर जळतो त्यावेळेस तो निळ्या ज्योतीने जळत असतो. म्हणजे त्या ठिकाणी कार्बन म्हणजे जे काही कण आहेत कार्बनचे यांची संख्या म्हणजे यांचं प्रमाण जे आहे अतिशय कमी प्रमाणात असतं. म्हणजे ज्योतीचे 2 प्रकार जे आहेत निळं दिसणं आणि पिवळं दिसणं याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी काजळी जेव्हा असते म्हणजे कार्बनचे कण जेव्हा या ज्योतीमध्ये असतात तेव्हा ती ज्योत ही पिवळ्या रंगाची दिसते आणि ज्या ज्योतीमध्ये कार्बनचं प्रमाण हे अणूचं म्हणजे प्रमाण म्हणा किंवा काजळीचं प्रमाण हे कमी असते. यावरून आपल्या लक्षात येतं की नॅफ्थॅलिन ही याचा काळा रंगाचा थर जमा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आता रेणुसूत्रांची तुलना केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता तुलना बघूया आपण काय. इथेनॉलमध्ये कार्बन अणूची संख्या 2 आणि नॅफ्थॅलिनमध्ये कार्बन अणूची संख्या 10 आहे. म्हणजे जेव्हा ज्वलन होते तेव्हा कार्बनचे ज्वलन होते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि कार्बन या मूलद्रव्य रूपी जेव्हा ज्वलन होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन या ठिकाणी आपण संयोग अभिक्रिया होते आणि यातून कार्बन डायऑक्साईड हा तयार होतो. त्यानंतर प्रकाश आणि उष्णता हे यामधून मिळणाऱ्या ह्या ज्या 2 ऊर्जा आपल्याला या ठिकाणी तयार होतात हे आपण कार्बनच्या ज्वलनाच्या पहिलं कार्बनच्या गुणधर्मामध्ये आपण ज्वलन यामध्ये पाहिलं आहे. यामध्ये संपृक्त संयुगाच्या मानाने जास्त मानाने असंपृक्त संयुगाच्या ज्वलनामध्ये दरम्यान न जळलेले कार्बनचे कणसुद्धा त्यामध्ये तयार होतात. तेव्हा ज्योती जळत असताना तेव्हा तापलेले कार्बनचे कण हे पिवळा प्रकाश यामध्ये टाकतात आता सांगितल्याप्रमाणे आणि त्यामुळे ती ज्योत पिवळी दिसते. पिवळी ज्योत दिसण्यामागचं कारण आहे.
मात्र संपृक्त हायड्रोकार्बनच्या बाबतीतही होऊ शकतं. म्हणजे जेव्हा अपुरा म्हणजेच मर्यादित ऑक्सिजनचा पुरवठा असेल तेव्हा संपृक्त हायड्रोकार्बनसुद्धा हे ज्वलन होताना हे पिवळ्या ज्योतीने हे जळतात. पहा तुमच्या घरामध्ये गॅसच्या शेगडीमध्ये जे काही आगमन जे काही मार्ग आहे त्यामध्ये छिद्र असतात. पहा ह्या छिद्र कधीतरी बंद झाल्याने आपल्याला आपल्या घरातली घरगुती गॅसची जे काय ज्योत आहे ही सुद्धा आपल्याला पिवळी ही मिळू शकते. त्याचं कारण आहे की आगमन मार्ग यामध्ये कोंडल्या गेल्यामुळे बंद झाल्यामुळे हे होऊ शकतं. याच्या खालचा जो दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. त्यामध्ये तुलना करा. यामध्ये इथेनॉल आणि नॅफ्थॅलिनमधील कार्बन अणूची आपण तुलना करत आहोत. ही तुलना आपण समजून घेऊया. इथेनॉलमध्ये कार्बनच्या अणूची संख्या त्यातील हायड्रोजन अणूच्या संख्येनं थोडीशी कमी आहे. तथापि नॅफ्थॅलिनमधील कार्बन अणूची संख्या ही जास्त आहे. त्याचं प्रमाण काढायचं म्हणजे 2 भागिले आपण 10 म्हणजे या ठिकाणी 1:5 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आपल्या लक्षात दुप्पट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कार्बन 2 इथेनॉलमध्ये आहे त्याच्यामध्ये 10 आहे. याचं आपण पाहिलं तर हायड्रोजन अणूच्या तुलनेमध्ये कार्बन अणूची संख्या जास्त असल्याने कार्बनी संयुगे ही असंपृक्त कार्बनी संयुगे असतात तेव्हा ती धुरकट पिवळ्या ज्योतीने हे जळतात आणि त्यामागे जळलेले जे कण असतात हे कार्बनचे कण हे आपल्याला पाहायला मिळतात. हायड्रोजन अणूची तुलना केली असता कार्बन अणूच्या संख्येत कमी असलेली संयुगे ही संपृक्त हायड्रोकार्बनची संयुगे असतात. आपण पाहिलं की संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बनची जर संख्या जर बघितली तर कार्बनच्या संख्येच्या दुप्पट आणि +2 ही हायड्रोजन अणूची संख्या असते. परंतु अल्किनमध्ये कार्बनच्या संख्येचे दुप्पट असते म्हणजे CnH2n असं असतं. आणि अल्काईनमध्ये कार्बन अणूच्या संख्येच्या दुप्पट -2 म्हणजे हायड्रोजन अणूची संख्या ही कमी आहे. म्हणून आपल्याला संपृक्त हायड्रोकार्बनची संयुगे जळताना स्वच्छ ज्योतीने म्हणजे निळ्या ज्योतीने जळतात आणि असंपृक्त हायड्रोकार्बन जळत असताना त्यामध्ये कार्बनचे कण हे असू शकतात. अशा प्रकारचा हा जो काही तुलना करायचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला लक्षात आला असेल. यानंतरचा पुढचा भाग काय आहे तो पहा. तर यामध्ये पहा दिलेला काय घटक आहे पहा. यामध्ये हे करून पहा. बन्सेन बर्नर पेटवा. बर्नरच्या तळाशी असलेले जे काही छिद्र आहे ते छिद्र जे आहे ते फिरणाऱ्या पातळ कड्यावरच्या सहाय्याने त्याला बंद करा आणि उघडा असं करा. तेव्हा तुम्हाला ज्योत कशा प्रकारे मिळते हे आपल्या लक्षात येईल. तर बर्नरच्या तळाशी असलेले जे काय हवेसाठी एक छिद्र असते पहा. हे छिद्र आपण इंधनाच्या पूर्ण ज्वलनासाठी हा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याकरिता असते. त्या ठिकाणी आपल्याला निळ्या ज्योतीने जेव्हा जळतो तेव्हा खालच्या छिद्रामधून त्याला ऑक्सिजन पूर्णतः मिळाल्यामुळे तो निळ्या ज्योतीने जळतो. परंतु जेव्हा ह्या बन्सेन बर्नरच्या खालचा जो भाग आहे तो जर आपण बंद केला तर संपृक्त हायड्रोकार्बन जरी असेल तरीसुद्धा तो हा पिवळ्या ज्योतीने आपल्याला दिसायला लागेल. म्हणजे तेव्हा त्याचं ज्वलन हे अपुरं ज्वलन होतं आणि त्यामुळे पिवळी ज्योती ही काजळीयुक्त ज्योत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पुढचा दिलेला भाग पाहूया. पण हे नेहमी लक्षात ठेवा. हा भाग जरी परीक्षेला आपल्याला नसला तरी आपण हा भाग आपण पाहूया. घरातील गॅस किंवा रॉकेलच्या शेगड्यांना हवेसाठी आगम मार्ग असतात मी याआधी सांगितलं. त्यामुळे पुरेशा ऑक्सिजन त्यामुळे मिळतो आणि इंधन वायू मिश्रित जळून निळी ज्योत आपल्याला मिळते. म्हणजे आपल्या घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस जो असतो हा निळ्या ज्योतीने जळतो. परंतु कधीतरी भांड्याच्या तळाला काहीतरी चिकटलं गेलं किंवा उतू गेलं किंवा वरचे पदार्थ भाजी शिजवताना सांडले गेले आणि ते आगम मार्ग जे आहे तरी हे जर बुजले गेले तर आपल्याला निळ्या ज्योतीऐवजी पिवळी ज्योत दिसायला लागते. आपण अशा वेळी पटकन ही साफ करणं गरजेचे आहे. याचं कारण असं आहे की जर आपण हे बुजले गेलेले जर आपण याला खुलं केलं नाही किंवा त्याला बंदच जर ठेवलं तर आपले इंधन आपलं वाया जाईल आणि त्यामुळं आपल्या जास्त गॅस आपल्याला त्यासाठी लागेल. अशा वेळी शेगडीचे जे काय हवेसाठी असलेले आगम मार्ग हे वेळोवेळी साफ करून घेणं हे गरजेचं आहे. आपण आपल्या आईला सुद्धा अशा पद्धतीनं सांगून हे आपल्या घरातील इंधन वाया जाणार नाही आणि आपल्या घरातील काळी भांडी होणार नाही आणि विशेष म्हणजे आपल्या घरामधील जो काही गॅस आहे या गॅसची बचत होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यानंतर आपण पाहूया ऑक्सिडीकरण. आता ऑक्सिडीकरण काय आहे? ऑक्सिडीकरण म्हणजे काय तर कार्बनी संयुगे हवेमध्ये पेटवली असता प्रज्वलित होते आणि हवेतील ऑक्सिजन बरोबर सहज जळू लागतात आणि या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि
ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ही उत्पादिते तयार होतात. म्हणजेच कार्बनच्या ज्वलनाने आपल्याला पूर्णतः ऑक्सिडीकरण होताना या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून ऑक्सिजन हा स्रोत म्हणून रासायनिक पदार्थाचा सुद्धा वापर करता येतो. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी व्याख्या जी आहे ती ऑक्सिडकाची व्याख्या काय आहे ते आपण पहा. या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडक आणि ऑक्सिडीकरणाच्या व्याख्या या ठिकाणी उदाहरण करून देतात. त्यांना ऑक्सिडीकारक असं म्हणतात किंवा ऑक्सिडक असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये त्याची उदाहरणं आहेत. आपल्याला व्याख्यासुद्धा विचारली जाते आणि उदाहरणंसुद्धा विचारली जातात. म्हणून प्रश्न आपल्याला ऑक्सिडक म्हणजे काय, पोटॅशियम परमॅग्नेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट ही नेहमीच्या वापरातील असणारी ऑक्सिडीकारक संयुगे आहे आणि ऑक्सिडकाचा परिणामी कार्बन संयुगाच्या विशिष्ट क्रियात्मक गटावरती त्याचा परिणाम होत असतो. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ऑक्सिडीकरणाची व्याख्या, ऑक्सिडक म्हणजे काय असे प्रश्न आपल्याला लिहिता येतील. ऑक्सिडीकरणाची व्याख्या काय आहे ती आपण पाहणार आहोत. ऑक्सिडीकरणाची व्याख्या काय आहे की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन हा उपलब्ध करून दिला जातो त्या रासायनिक अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतो. म्हणजे जेव्हा कार्बनसोबत ऑक्सिजन हा संयोग पावतो तेव्हासुद्धा त्या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण आपण म्हणतो. आणि इलेक्ट्रॉनच्या परिभाषेमध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं आपण यामध्ये त्याचे जे काय कशा पद्धतीनं त्याची व्याख्या आहे, त्याचे बाकीचे असणारे घटक म्हणजे आपण व्याख्या हे आपण त्या अगोदर त्याच्या पाहिलेल्या आहेत. तर यानंतरचा जो काही पुढील कृती जी दिलेली आहे हे आपण हे करून पाहायची, हे आपण पुढच्या तासिकेला यामध्ये पाहणार आहोत.